ला किती महत्त्व असेल असं कपिल सिब्बल यांनी विचारलंय। सिब्बलांचा युक्तिवाद या ठिकाणी सुरू आहे। कपिल सिब्बल यांनी सुभाष देसाईंच्या केसचा दाखला देखील या ठिकाणी दिला आहे। अपात्रतेची केस होती का एवढाच प्रश्न विचारला गेला असं सिब्बल यांनी युक्तिवादादरम्यान म्हटलंय। मात्र त्यानंतर त्यावर काहीच झालं नाही, ज्याचं उत्तर हो असं होतं, पण काहीच झालं नाही असं सिब्बल यांनी म्हटलंय। 10व्या परिशिष्टाच्या विरोधात अध्यक्ष कसे जाऊ शकतात असा सवालही कपिल सिब्बल यांनी विचारलाय। तर काही न विचारता आयोगाने त्यांना पक्ष आणि चिन्ह दिलं असं देखील सिब्बल म्हणाले। राजकीय पक्ष हा पूर्ण वेगळा असतो असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलाय। शिवसेना पक्ष आणि चिन्हावर कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे। उद्धव ठाकरे हे नेत्यांनी निवडलेले नेते होते असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। उद्धव ठाकरेंनी पक्षप्रमुख या अधिकाराने पक्ष चालवला असं देखील सिब्बल म्हणाले। तर उद्धव ठाकरे नेत्यांनीच निवडलेले नेते होते असं सिब्बल यांनी म्हटलं। उद्धव ठाकरेंनी पक्षप्रमुख या अधिकारांना पक्ष चालवला असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। कपिल सिब्बल यांचा हा युक्तिवाद आपण पाहतोय। उद्धव ठाकरे हे नेत्यांनी निवडलेले नेते होते आणि पक्षप्रमुख या अधिकाराने त्यांनी पक्ष चालवला असं देखील सिब्बल यांनी म्हटलंय। तर उद्धव ठाकरे यांनी नंतर आमदार निघून गेल्यावर अजय चौधरी यांची गटनेते म्हणून नियुक्ती केली होती असा सिब्बल यांनी युक्तिवाद करताना म्हटलेलं आहे। विधानसभा उपाध्यक्षांसमोर अजय चौधरी यांनी दिलेल्या पत्रावर निर्णय घेण्यावर कुठलीही शंका घेण्याचं कारण नव्हतं असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। उद्धव ठाकरे हे नेत्यांनी निवडलेले नेते होते असं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। उद्धव ठाकरे यांनी पक्षप्रमुख या अधिकाराने पक्ष चालवला जो सगळ्यांनी मान्य केला असं देखील कपिल सिब्बल यांनी म्हटलंय। तर सिब्बल यांचा हा युक्तिवाद सुरू आहे। उद्धव ठाकरे नेत्यांनी निवडलेले नेते होते आणि त्यांनी निर्णय घेतले ते त्यांच्या अधिकार क्षेत्रामध्ये होते। अधिकारांना त्यांनी हा पक्ष चालवला असं सिब्बल यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे। पक्षामध्ये फूट पडल्यावर ठाकरेंनी अजय चौधरी यांची गटनेते म्हणून निवड केली असं सिब्बल यांनी म्हटलं। हे सरकारच्या जमिनीवर अनधिकृत बांधकाम केल्यासारखं आहे असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। काही दिवस राहिल्यानंतर असं म्हणायचं हे आता आमचं अधिकृत आहे असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। सिब्बल यांचा युक्तिवाद या ठिकाणी सुरू आहे। 1999च्या घटनेचा आधार घेणं बेकायदेशीर आहे असं सिब्बल यांनी म्हटलंय। 2008चं संविधान विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्षाच्या मान्यतेनं आयोगाला पाठवलेलं आहे असं देखील सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। एकनाथ शिंदे यांना काढून अजय चौधरी यांची गटनेते म्हणून नेमणूक करणं हे पूर्णपणे बरोबर होतं आणि राजकीय पक्षाचे प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतलेला होता असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलेला आहे। अजय चौधरींच्या पत्रावर शंका घेण्याचं काही कारण नव्हतं असं सिब्बल यांनी म्हटलं। त्या पत्रावर उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुख म्हणून सही होती असं सिब्बल म्हणाले। 1999च्या घटनेचा आधार घेणं बेकायदेशीर आहे असं सिब्बल यांनी म्हटलं। अजय चौधरींच्या पत्रावर शंका घेण्याचं काही कारण नव्हतं असं देखील सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। तर 1999च्या घटनेचा आधार घेणं बेकायदेशीर, अजय चौधरींच्या पत्रावरती शंका घेण्याचं काहीही कारण नव्हतं। त्या पत्रावरती उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुख म्हणून सही होती। 1999च्या घटनेचा आधार घेणं हे बेकायदेशीर असल्याचा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टात केलाय। उद्धव ठाकरे हे नेत्यांनी निवडलेले नेते होते असं कपिल सिब्बल यांनी म्हटलं। उद्धव ठाकरेंनी पक्षप्रमुख या अधिकारांना पक्ष चालवला, निर्णय घेतला। शिंदेना काढून चौधरींची नेमणूक करणं योग्य होतं असं सिब्बल यांनी युक्तिवाद करताना म्हटलेलं आहे। अजय चौधरींच्या पत्रावरती शंका घेण्याची काही कारण नाही। त्या पत्रावरती उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुख म्हणून सही होती। 1999च्या घटनेचा आधार घेणं हे बेकायदेशीर असल्याचा युक्तिवाद कपिल सिब्बल यांचा। तर 2018मध्ये जो बदल करण्यात आला तो निवडणूक आयोगाला कळवण्यात आला होता असा युक्तिवाद देखील कपिल सिब्बल यांनी यापूर्वी केलाय। तर उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुख म्हणून यावर सही होती। 1999च्या घटनेचा आधार घेणं बेकायदेशीर आहे असं कपिल सिब्बल यांनी म्हटलं। शिंदेना काढून चौधरींची नेमणूक करणं हे योग्य होतं। अजय चौधरींच्या पत्रावर शंका घेण्याचं काही कारण नव्हतं असं सिब्बल यांनी म्हटले। तर त्या पत्रावरती उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुख म्हणून सही देखील होती असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलाय सुप्रीम कोर्टात। 1999च्या घटनेचा आधार घेणं हे बेकायदेशीर, शिंदेंना काढून चौधरींची नेमणूक करणं हे योग्य असल्याचं सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टात सांगितलंय। तर शिवसेनेच्या घटनेमध्ये 2018मध्ये जो बदल करण्यात आला त्या संदर्भामध्ये कपिल सिब्बल आता बोलतायत। तर सरकारी जमिनीवरती अनधिकृत बांधकाम केल्यासारखं हे असल्याचं कपिल सिब्बल यांनी म्हटलंय। उद्धव ठाकरे हे नेत्यांनी निवडलेले नेते होते असं सिब्बल म्हणतायत। उद्धव ठाकरेंनी पक्षप्रमुख या अधिकारानं पक्ष चालवला
पक्षामध्ये फूट पडल्यानंतर हे सरकारच्या जमिनीवरती अनधिकृत बांधकाम केल्यासारखं आहे असं एक उदाहरण कपिल सिब्बल यांनी दिलंय. काही दिवस राहिल्यानंतर म्हणायचं हे आमचं अधिकृत, हे सरकारच्या जमिनीवरती अनधिकृत बांधकाम केल्यासारखं असल्याचं सिब्बल म्हणतायत. तर शिंदेनाकडून चौधरींची नेमणूक करणं योग्य होतं असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. शिवसेनेच्या 2018च्या संविधानावर आता सध्या कपिल सिब्बल बोलतायत. 2018 मध्ये संविधानात जो बदल करण्यात आला त्याला शिंदेनी विरोध केला होता, ती मान्य नसल्याचं म्हटलं होतं. त्या संदर्भात कपिल सिब्बल या ठिकाणी युक्तिवाद करतायत. यासाठी 1999च्या घटनेचा आधार घेणं चुकीचं आहे असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्हा संदर्भात सुनावणी आज देखील सुप्रीम कोर्टात सुरू आहे आणि त्यामध्ये शिवसेना पक्ष आणि चिन्हा संदर्भातल्या कोर्टातल्या सुनावणीत आमदार असोत किंवा नसोत पक्ष आयोगाकडे नोंदणीकृत असतो असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांचा. तर विधिमंडळ पक्ष हा तात्पुरत्या स्वरूपात असतो हा देखील मुद्दा सिब्बल यांनी मांडलाय. आमदार निवडून आलेल्या काळासाठी विधिमंडळ पक्ष असतो असा युक्तिवाद सिब्बल यांनी केलेला आहे. हे सरकारच्या जमिनीवरती अनधिकृत बांधकाम केल्यासारखं आहे हा देखील महत्त्वाचा मुद्दा सिब्बल यांनी सांगितलाय. त्यानंतर काही दिवस राहिल्यानंतर असं म्हणायचं हे आमचं अधिकृत आहे असं सिब्बल यांनी युक्तिवाद करताना म्हटलं. विधिमंडळ पक्षाला एवढं महत्त्व, मग राजकीय पक्षाला किती महत्त्व असेल? उद्धव ठाकरे हे नेत्यांनी निवडलेले नेते होते. हे सगळे मुद्दे कपिल सिब्बल यांनी आजच्या युक्तिवादादरम्यान मांडलेले आहेत. उद्धव ठाकरे यांनी पक्षप्रमुख या अधिकारानं पक्ष चालवला असा युक्तिवाद सिब्बल यांनी केलेला आहे. तर पक्षामध्ये फूट पडल्यानंतर ठाकरेंनी अजय चौधरींची गटनेते म्हणून निवड केली आणि अजय चौधरींच्या पत्रावर शंका घेण्याचं काही कारण नव्हतं. पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी त्यावर सही केली होती असा युक्तिवाद सिब्बल यांनी केलेला आहे. तर कपिल सिब्बल यांचा 2018च्या पक्ष घटनेवरून सध्या युक्तिवाद सुरू आहे. 2018 मध्ये पक्षाच्या घटनेमध्ये जो बदल करण्यात आला त्या संदर्भामध्ये आता कपिल सिब्बल युक्तिवाद करतायत. त्यामध्ये कोण विधिमंडळ पक्षनेते आणि व्हीप हे न्यायालयात असताना अध्यक्षांनी निर्णय घेतला असा युक्तिवाद सिब्बल यांनी केलेला आहे. पक्षफुटीनंतर ठाकरेंकडनं चौधरींची गटनेते म्हणून निवड करण्यात आली आणि त्यावरती शंका घेण्याचं काही कारण नाही. 1999च्या घटनेचा आधार घेणं हे बेकायदेशीर आहे कारण उद्धव ठाकरे हे नेत्यांनी निवडलेलेच नेते होते आणि उद्धव ठाकरेंनी पक्षप्रमुख या अधिकारानं पक्ष चालवला असे अनेक मुद्दे युक्तिवादादरम्यान कपिल सिब्बल यांचे आज सुप्रीम पक्षामध्ये फूट पडल्यावर ठाकरेंनी चौधरींची गटनेता म्हणून निवड केली होती. उद्धव ठाकरे नेत्यांनी निवडलेले नेते होते, त्या अधिकारामध्येच त्यांनी ही निवड केली असा युक्तिवाद सिब्बल यांनी केलेला आहे. तर ठाकरेंच्या बैठकीमधील प्रस्ताव सुप्रीम कोर्टाकडनं मान्य करण्यात आल्याचं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. मात्र नार्वेकरांनी त्या विरोधात निर्णय दिला असं देखील सिब्बल यांनी म्हटलं. ठाकरेंच्या बैठकीतला प्रस्ताव सुप्रीम कोर्टाकडनं मान्य करण्यात आला असं सिब्बल यांनी सांगितलंय. मात्र नार्वेकरांनी त्या विरोधात निर्णय दिल्याचं देखील कपिल सिब्बल सुप्रीम कोर्टात सांगतायत. तर विधानसभा अध्यक्षांनी एकनाथ शिंदेना या सगळ्या प्रक्रियेचा भाग का होऊ दिला असं देखील सिब्बल यांनी युक्तिवाद करताना म्हटलेलं आहे. चुकीचा व्हीप काढला जाणं हे गंभीर आहे असं देखील सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. ठाकरेंच्या बैठकीतला प्रस्ताव सुप्रीम कोर्टानं मान्य केला, मात्र नार्वेकरांनी त्या विरोधात निर्णय दिला. त्यामुळे अध्यक्ष 10व्या सूचीच्या विरोधात कसे काय जाऊ शकतात असा प्रश्न कपिल सिब्बल यांनी उपस्थित केलाय. तर इथे पुन्हा एकदा कपिल सिब्बल यांच्याकडनं जोरदार युक्तिवाद. ठाकरेंच्या बैठकीमधला प्रस्ताव सुप्रीम कोर्टाकडनं मान्य असल्याचं सिब्बल यांनी म्हटलं, मात्र नार्वेकरांनी त्या विरोधामध्ये निर्णय दिला असा युक्तिवाद सिब्बल यांनी केलेला आहे. विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेवर त्यांनी पुन्हा एकदा या ठिकाणी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे. अजय चौधरींच्या पत्रावरती शंका घेण्याचं काहीच कारण नव्हतं कारण पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंची त्यावरती सही होती आणि सर्व नेत्यांनीच निवड केलेली होती उद्धव ठाकरे यांची आणि 1999च्या घटनेचा आधार घेणं बेकायदेशीर. विधानसभा अध्यक्षांनी शिंदेना सर्व प्रक्रियेचा भाग का होऊ दिलं, चुकीचा व्हीप काढला जाणं ही गंभीर बाब असल्याचं कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करताना म्हटलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, ठाकरेंच्या बैठकीमधला प्रस्ताव सुप्रीम कोर्टाकडनं मान्य करण्यात आला, मात्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी त्या विरोधात निर्णय दिला असा युक्तिवाद सिब्बल यांनी केलाय. तर विधानसभा अध्यक्षांनी शिंदेंना या सगळ्या प्रक्रियेचं भाग का होऊ दिलं असाही सवाल कपिल सिब्बल यांनी उपस्थित केलाय. चुकीचा व्हीप काढलं जाणं ही देखील गंभीर बाब असल्याचं सिब्बल म्हणताय. तर ठाकरेंच्या बैठकीमधला प्रस्ताव सुप्रीम कोर्टाकडनं मान्य करण्यात आला होता असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे, मात्र विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांनी त्या विरोधात निर्णय दिला असं सिब्बल यांनी म्हटलं. 23 जूनच्या ठरावानुसार शिंदे यांना पक्ष देण्यात आला, मात्र हे प्रकरण कोर्टात असताना आयोगाने त्यावर थेट निर्णय दिला असा युक्तिवाद देखील कपिल सिब्बल यांनी केलेला आहे. सुप्रीम कोर्टातल्या या युक्तिवादादरम्यानचे महत्त्वाचे मुद्दे आपण बघतोय. कपिल सिब्बल सध्या युक्तिवाद करतायत.
23 जूनच्या ठरावानुसार शिंदेना पक्ष देण्यात आला असं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. मात्र हे प्रकरण त्यावेळेला कोर्टात होतं आणि आयोगाने त्यावर थेट निर्णय दिला असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलेला आहे. हे प्रकरण कोर्टात असताना आयोगानं थेट निर्णय दिल्याचा आरोप कपिल सिब्बल करतायत. 23 जूनच्या ठरावानुसार शिंदेंना पक्ष देण्यात आला यावरती देखील आक्षेप घेतलाय. हे प्रकरण कोर्टामध्ये होतं, मात्र तरी देखील आयोगानं थेट निर्णय दिला. 23 जूनच्या ठरावानुसार शिंदेना पक्ष देण्यात आला असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. हे प्रकरण कोर्टात असताना आयोगाने थेट निर्णय दिला असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. तर कपिल सिब्बल यांचा आता या संदर्भातला हा युक्तिवाद सुरू आहे की विधानसभा अध्यक्षांनी घेतलेला निर्णय आणि त्यानंतर आयोगानं त्यावरचा दिलेला थेट निर्णय यावर कपिल सिब्बल युक्तिवाद करतायत. 23 जूनच्या ठरावानुसार शिंदेंना पक्ष देण्यात आला आणि हे प्रकरण कोर्टामध्ये होतं, मात्र तरी देखील आयोगानं प्रकरण कोर्टात असताना थेट निर्णय कसा काय दिला या संदर्भात प्रश्न उपस्थित केलाय. तर विधानसभा अध्यक्षांनी शिंदेना प्रक्रियेचा भाग का होऊ दिलं असा सवाल या ठिकाणी सिब्बल यांनी केला. चुकीचा व्हीप काढला जाणं ही गंभीर बाब आहे असं देखील सिब्बल म्हणाले. ठाकरेंच्या बैठकीतला प्रस्ताव हा सुप्रीम कोर्टाकडनं मान्य केला जातो, मात्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर त्याविरोधात निर्णय देतात. हा मुद्दा कपिल सिब्बल यांच्याकडनं उपस्थित केला गेलाय. तर कपिल सिब्बल यांच्याकडनं निवडणूक आयोग आणि त्यानंतर आता विधानसभा अध्यक्ष यांचे निर्णय या संदर्भात देखील प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सिब्बल यांनी 23 जूनच्या ठरावानुसार शिंदेना पक्ष देण्यात आला. हे प्रकरण कोर्टात होतं, त्यावेळेला आयोगाने थेट निर्णय दिला याकडे देखील लक्ष वेधलेलं आहे. विधानसभा अध्यक्षांनी शिंदेंना या सगळ्या प्रक्रियेचा भाग का होऊ दिलं, चुकीचा व्हीप काढलं जाणं ही देखील गंभीर बाब असल्याचा मुद्दा कपिल सिब्बल यांनी उपस्थित केलाय. ठाकरेंच्या बैठकीमधील प्रस्ताव सुप्रीम कोर्टाकडनं मान्य करण्यात आला होता, मात्र विधानसभा अध्यक्षांनी त्या विरोधामध्ये निर्णय दिला असा युक्तिवाद सिब्बल यांनी केलेला आहे. तर विधानसभा अध्यक्षांनी शिंदेना प्रक्रियेचा भाग का होऊ दिलं असा सवाल देखील सिब्बल यांनी केलेला आहे. चुकीचा व्हीप काढलं जाणं ही गंभीर बाब आहे असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. ठाकरेंच्या बैठकीतला प्रस्ताव हा सुप्रीम कोर्टाकडनं मान्य केला गेला होता. शिंदेंना काढून चौधरींची नेमणूक करणं हे योग्यच होतं असा दावा सिब्बल करतायत. अजय चौधरी यांच्या पत्रावरती शंका घेण्याचं काहीच कारण नाही. विधिमंडळ पक्षानं शिंदेंना मुख्य नेता निवडला असल्याचं सिब्बल यांनी म्हटलं आणि ते पत्र राज्यपालांना दिलं, जे की याचा भागच नव्हते असा सिब्बल यांचा दावा. विधिमंडळ पक्ष वेगळा आणि राजकीय पक्ष वेगळा असा युक्तिवाद सिब्बल यांनी केलेला आहे. विधिमंडळ पक्षाने शिंदेना मुख्य नेता निवडलं असं सिब्बल यांनी म्हटलंय आणि ते पत्र जे राज्यपालांना दिलं गेलं त्यामध्ये जे की याचा भागच नव्हते. विधिमंडळ पक्ष वेगळा आहे, राजकीय पक्ष वेगळा असल्याचं सिब्बल सांगतायत. सुप्रीम कोर्टात विधिमंडळ पक्षानं शिंदेंना मुख्य नेता म्हणून निवडलं. तर राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्ष पक्षपातीपणाने वागले असा युक्तिवाद सिब्बल यांनी केलेला आहे. विधिमंडळ पक्ष वेगळा, राजकीय पक्ष वेगळा असं त्यांनी म्हटलं. विधिमंडळ पक्षाने शिंदेना मुख्य नेता निवडलं असं सिब्बल यांनी म्हटलं आणि ते पत्र राज्यपालांना दिलं, जे की याचा भाग नव्हते असं देखील सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्ष पक्षपातीपणाने वागले असं सिब्बल यांनी युक्तिवाद करताना म्हटलेलं आहे. निवडीचं पत्र राज्यपालांना दिलं, त्यांच्या याच्याशी काही संबंध नाही. विधिमंडळ पक्षानं शिंदेंना मुख्य नेता म्हणून निवडलं. निवडीचं पत्र राज्यपालांना दिलं, त्यांचा याच्याशी काहीही संबंध नव्हता असा दावा कपिल सिब्बल यांनी केलाय. तर विधिमंडळ पक्ष वेगळा, राजकीय पक्ष वेगळा असा युक्तिवाद पुन्हा एकदा सिब्बल यांनी केलेला आहे. विधिमंडळ पक्षाने शिंदेना मुख्य नेता म्हणून निवडलं असं सिब्बल म्हणाले. निवडीचं पत्र राज्यपालांना दिलं, त्यांचा यांच्याशी काही संबंध नव्हता असं देखील युक्तिवाद करताना सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. कारण विधिमंडळ पक्षानं शिंदेंना मुख्य नेता म्हणून निवडलं आणि या निवडीचं पत्र राज्यपालांना देण्यात आलं, ज्याचा काही संबंध नाही त्यांचा. विधिमंडळ पक्षानं शिंदेंना मुख्य नेता म्हणून निवडलं आणि त्याचं पत्र राज्यपालांना देण्यात आलं. तर कपिल सिब्बल यांच्याकडनं हा आता मुद्दा उपस्थित करण्यात आलेला आहे.